एक मिनिट पाणी नको पाणी नको हो या पुढं पुढे या हात लावायचा फक्त हात लावा का हात लावा श्रीमंत अरे एक नेता एक आवाज एक नेता एक आवाज ओके ते त्यांचं जे कमळ चिन्ह आहे त्याच्या समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं. भैया तुमच्या पद्धतीने घ्या एक कष्ट उभं राहावं सगळी फोटो घ्या एक मिनिट मंदिर चला नको ना okay okay They just stay February, March. Once a year they come and monthly. जाओ जाओ पलीकडे जाओ जाओ पलीकडे जाओ ओके छत्रपती उदयनसिंहराजे भोसले यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. छत्रपती उदयनसिंहराजे भोसले यांचं सहर्ष स्वागत. जे श्रेष्ठ वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दर 5 वर्षानंतर निवडणुका ह्या आठवड्या असतात. म्हणजे दर 5 वर्षानंतर निवडणुकीला सामोरे आपण जात असतो. निवडणूक असो नसो, गेली 30-35 वर्ष समाजकार्य करत असताना कुठलाही स्वार्थ बाळगला नाही, कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही. केलं तर फक्त समाजकारण, हे सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या विकासाचं आणि त्यांना केंद्रबिंदू मानूनच समाजकारण केलं. मला अजून तो दिवस आठवतो की ज्यावेळेस संपूर्ण ही माझं घर महाराष्ट्री जी झोपडपट्टी आहे, या ठिकाणी झोपडपट्टी अनधिकृत आहे, हे आहे, इथून ते हटवली पाहिजे. पावसाळ्याचे दिवस होते, ईश्वरभाऊ तपासे देखील त्यावेळेस होते आणि मी नुकतंच चाललो होतो आणि इकडनं मी पुण्याला निघालो होतो. जेव्हा पाहिलं त्यावेळेस म्हणलं, मग तिथं आडवा केला आणि मग एक विचार म्हणजे नेहमीच तो विचार येतो की या संपूर्ण देशामध्ये जो जन्माला येतो त्याला एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार असतो. आणि मग झोपडपट्टीचे जे आपण सगळे राहणारे अत्यंत दुर्गम अवस्थेत राहणारे आपण जे राहता, प्रत्येकाला एक स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे. ही एक ईर्ष्या मनाशी बाळगून केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आज आपण घरकुल योजना या ठिकाणी मंजूर केली. हे करत असताना एकच मनात एकच होतं की जी लहान लहान पिढी, लहान लहान मुलं तुमच्या कुटुंबातली आहेत, ही भविष्य काळात देशाचं जे
हे आधार माझा तुमच्या तर असणारच आहे, पण देशाचं भविष्य काळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण यांना मिळावं, जास्तीत जास्त चांगल्या परिस्थितीत त्यांचं संपूर्ण आयुष्य जावं आणि त्या प्रकारे संपूर्ण माझं कार्य ठिकठिकाणी मी करत असतो. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि असंच आपल्या सगळ्यांचं विकास कामं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी निश्चितपणे करेन. एवढंच बोलतोय, थांबतो. धन्यवाद. जय हिंद. भाऊ या साईडला बघा. ओके.